नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावात इसवी सन 1924 साली महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आज गुरुवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते टिळकवाडी येथील वीर सौध येथे महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यात आली. टिळकवाडी येथील वीर सौधमध्ये खास तयार करण्यात आलेल्या गांधीजींच्या काँग्रेस अधिवेशनादरम्यानच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी फोटो गॅलरीचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी काँग्रेस नेते एच.के. पाटील, एम.बी. पाटील, एच.सी. महादेवप्पा, लक्ष्मी हेब्बाळकर, शरणप्रकाश दर्शनपूर, के.एच. मुनियप्पा, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली, माजी मंत्री आर.व्ही. देशपांडे, आमदार आसिफ सेठ, माहिती खात्याचे सचिव कामेरी बीबी, हेमंत निंबाळकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे, माहिती खात्याचे संयुक्त संचालक मंजुनाथ डोळीन आदी उपस्थित होते. जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील भीषण अपघातात शहीद झालेल्या जवानांच्या पार्थिवांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज गुरुवारी अंतिम मानवंदना देऊन श्रद्धांजली वाहिली. बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री येथील युद्ध स्मारक येथे कर्नाटकातील शहीद सुभेदार दयानंद तिरकण्णवर आणि महेश मारिगोंड यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण केले. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शहीद जवानांबद्दल गौरवोद्गार काढत जवानांना वीरगती प्राप्त झाल्याने ही अत्यंत दुःखाची बाब असल्याचे सांगितले. यावेळी आपण शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून सरकारतर्फे हुतात्म्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत दिली जाईल असं आश्वासन दिलं. बेळगावात झालेल्या 1924 सालचे काँग्रेस अधिवेशन यशस्वी करण्यात महत्वाची भूमिका निभावणारे स्वातंत्र्य सैनिक गंगाधरराव देशपांडे यांच्या रामतीर्थनगर येथील स्मारकाचा उद्घाटन समारंभ आज गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते पार पडला. शहरातील रामतीर्थनगर येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कोनशिलेचे अनावरण करून स्वातंत्र्य सेनानी गंगाधरराव देशपांडे यांच्या स्मारकाचे उद्घाटन केले. प्रसंगी स्मारकातील देशपांडे यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि आदरांजली वाहिली. या प्रसंगी मंत्री एच.के. पाटील, एम.बी. पाटील, एच.सी. महादेवप्पा, लक्ष्मी हेब्बाळकर, शरणप्रकाश दर्शनपूर, के.एच. मुनियप्पा, आमदार आसिफ सेठ, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली, माजी मंत्री आर.व्ही. देशपांडे, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आदी उपस्थित होते. बेळगाव येथील एसकेई संस्थेच्या वतीने कैलासवासी बाबूराव ठाकूर यांची 125वी जयंती येथील जीएसएस आणि आरपीडी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एसकेई संस्थेचे सेक्रेटरी मधुकर सामंत, डिग्री कॉलेजच्या अध्यक्षा माधुरी शानबाग, उपाध्यक्षा बिंबा नाडकर्णी आणि दोन्ही कॉलेजच्या प्राचार्यांच्या हस्ते बाबूराव ठाकूर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर कैलासवासी बाबूराव ठाकूर यांच्या कार्याचा आढावा घेणारा प्राध्यापक विजयकुमार पाटील यांचा लेख मराठी विषय प्रमुख परसू गावडे यांनी वाचून दाखवला. यावेळी जीएसएस कॉलेजचे प्राचार्य अरविंद हलगेकर, पीयू कॉलेजचे प्राचार्य सुभाष देसाई आणि आरपीडीचे प्रभारी प्राचार्य एम.एस. कुरणी, पीयू कॉलेजच्या प्राचार्या सुजाता विजापुरे यांच्यासह लोकमान्य एज्युकेशनचे प्राध्यापक मिसाळे, जांबोटी कॉलेजच्या प्राचार्या पाटकर, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव जिल्हा रुग्णालयाच्या प्रसूती विभागामध्ये गुरुवारी दुपारी 3 वाजता एका बाळंतिणीचा मृत्यू झाला. पूजा अडव्याप्पा कडकभावी, वय 25, राहणार कुंदर्गी, तालुका गोकाक असं तिचं नाव आहे. एकीकडे डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे काहींचा मृत्यू झाल्याचा आरोप होत असताना मात्र ही घटना बाळंतिणीच्या हृदयाचे ठोके वाढले, त्यामुळे श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं तसेच नवजात बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी पत्रकारांना स्पष्टीकरण दिलंय. सदर घटना ही महिन्याभरातील तिसरी घटना आहे. या घटनेची नोंद एपीएमसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. काँग्रेस रोड टिळकवाडी मार्गावरील वीरसौध येथे सुरू असलेल्या गांधी भारत महासभेसाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून सभास्थळी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
या कार्यक्रमासाठी देशभरातील व्हीव्हीआयपी, व्हीआयपी व मोठ्या संख्येने अनेक दिग्गज काँग्रेस नेते बेळगावात दाखल झालेत. त्यासाठी पोलीस प्रशासनानं तगडा बंदोबस्त ठेवला असून या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आली आहे. सभास्थळी पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस उपायुक्त, पोलीस निरीक्षक यांच्यासह 1000हून अधिक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. काँग्रेस रोड तसेच खानापूर रोड मार्गावर वाहतुकीची कोंडी होण्याची पोलिसांना भीती असल्यानं खास वाहतूक नियंत्रणासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच वाहतूक पोलीस तैनात करण्यात आलेत. वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसांना केल्या होत्या. त्यानुसार योग्यरित्या हाताळणी सुरू आहे. बेळगावात सुरू असलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला असून वाहतूक सुरळीत करण्याच्या हेतूने हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान उद्या शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी काँग्रेस रोडवरील वाहतूक पुढील प्रमाणे वळवण्यात आली आहे. दुसरे रेल्वे गेट टिळकवाडी ते मराठा कॉलनी हा काँग्रेस रोड तात्पुरता बंद राहणार असून या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी गोवावे सर्कल तसेच खानापूर रोड, आरपीडी सर्कल या पर्यायी मार्गाचा वापर करावा. दरम्यान चन्नमा सर्कल, क्लब रोड, गांधी सर्कल, शौरी चौक, शरकत पार्क तसेच ग्लोब थिएटर या मार्गावरून केवळ संमेलनाला उपस्थित राहणाऱ्या वाहनांनाच परवानगी असेल याची नागरिकांनी नोंद घ्यावी असं वाहतूक पोलिसांच्यातर्फे कळवण्यात आलंय. खेड रत्नागिरी येथील पोफळकर कुटुंबातील 13 जण बुधवारी सकाळी गोवा येथील कलंगूट समुद्र किनाऱ्यावर जलसफारीसाठी गेले असता या पर्यटकांना घेऊन समुद्रात गेलेली जलसफर बोट क्षमतेपेक्षा जास्त जण बोटीत असल्याने उलटली. या जलसफारीमध्ये 13 जणांना बसवण्यात आल्याचं सांगण्यात येत असलं तरी प्रत्यक्षात 23 जणांना बसवण्यात आलं होतं अशी माहिती पर्यटकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी दैनिक तरुण भारतला दिली आहे. या घटनेमध्ये सूर्यकांत रामभाऊ पोफळकर वय वर्षे 45 राहणार खेड रत्नागिरी या लाईनमनचा मृत्यू झालाय. त्यांच्याच कुटुंबातील 5 वर्षीय मुलासह 5 जणांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आलं असल्याची बातमी समोर आली आहे. जुने बेळगाव येथे नुकत्याच झालेल्या आयकॉनिक अकॅडमी स्पोर्ट्स क्लब आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत सिद्धार्थ नणदी, स्नेहल नाईक, अथर्व चिगरी, प्रतीक्षा कुरबर, नामदेव शिंदे, अक्षरा मजूकर, प्रथमेश परमेकर यांनी विजेतेपद पटकावलं आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून अमर बाळेकुंद्री, मनोहर गडद, योगेश, संदीप पाटील, बंडू सामजी, रेश्मा भरमुचे, जितेंद्र चौगुले, संदीप खन्नूकर आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते ध्वज उंचावून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. सदर स्पर्धा पुरुष व महिला खुला गट 12, 14, 16 वर्षांखालील मुलामुलींसाठी घेण्यात आली होती. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते बंडू कुरबर, कल्लापा गुरव, प्रभाकर बेनके, नागेश सायनेकर, नारायण कोपर्डे, जितेंद्र हन्नीकेरी, गणेश सालगुडे आदींनी परिश्रम घेतले. उत्तराखंडमधील नैनितालमध्ये बुधवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास प्रवाशांनी भरलेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 24 जण जखमी झालेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रोडवेजची बस भीमतालहून हल्द्वानीला जात असताना दुर्घटना घडली. अपघात समयी सदर बसमधून 25 ते 30 जण प्रवास करत होते. समोरून येणाऱ्या कारला बाजू देण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याचा दावा करण्यात आलाय. सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये. सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. फक्त सभासदांकरिता. अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. दरवर्षी मन्नूर येथील कैलासवासी एमडी चौगुले सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच मराठी भाषा संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या युवा नेते आर.एम. चौगुले यांच्या माध्यमातून नेहमीच खारीचा वाटा उचलणाऱ्या एमडी चौगुले प्रतिष्ठानतर्फे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. कलमेश्वर हायस्कूल मण्णूर येथे डिसेंबर 29 ते जानेवारी 9 पर्यंत या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर व्याख्यानमालेचे यंदाचे हे 8वे वर्ष असून सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकर्षक बक्षिसे देऊन सन्मान करण्यात येणार आहे. शिवाय विषयवार प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना द्रौपदी एम. चौगुले मातृमांगल्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
तवंदी घाटामध्ये मालवाहू ट्रक हॉटेलात घुसल्याची घटना बुधवारी मध्यरात्री 3च्या सुमारास उघडकीस आली. या अपघातामध्ये चालक व क्लीनर हे दोघेही किरकोळ जखमी झाले. अपघातामध्ये ट्रकचे 2 लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झालं आहे. या विचित्र झालेल्या अपघातामुळे हॉटेलमधील झोपेत असलेले कामगार अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरून गेले. कोट्यवधी रुपये खर्च करून संकेश्वर नगर परिषदेचे प्रशासकीय कार्यालय आधुनिक व सुसज्ज मानलं जात असलं तरी त्यांच्यासमोर असलेलं उद्यान मात्र दुर्लक्षित ठरलंय. नगरसेवकांसह प्रशासनाच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे उद्यानाची दुरवस्था झाल्याचं ठळक चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे शहरवासियातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नगर परिषद कार्यालयासमोर उद्यानाला घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती संभाजीराजे याचे नामकरण करून सामाजिक समता न्यायाबद्दल आदर व्यक्त करण्यात आलाय. परंतु या उद्यानात गवत आणि तणाचं साम्राज्य, पालापाचोळा, सांडपाण्यामुळे अस्वच्छता वाढली आहे. तर बालकांना खेळण्यासाठी घसरगुंडी, झोपाळे व इतर उपकरणांची सोय असली तरी त्यांची निगा दुरुस्ती ठेवण्यात आलेली नाही. गेल्या 2 वर्षांपासूनचे थकीत वीज बिल माफ व्हावे या मागणीसाठी विणकर बांधवांचा गेल्या वर्षभरापासून लढा सुरू आहे. बेळगाव येथे होत असलेल्या काँग्रेस अधिवेशन शतकपूर्तीनिमित्त कार्यक्रमानंतर या विषयावर तोडगा काढण्याचा निर्णय जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेते मंडळींनी घेतला आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांचे थकबाकी वाढीव वीज बिल माफ होणार का याकडे जिल्ह्यातील विणकर बांधवांचं लक्ष लागून राहिलंय. राज्यसभेत अमित शहांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा दावा करत राहुल गांधी यांनी संसदेमध्ये आवाज उठवला होता. तसेच अनेक काँग्रेस खासदारांनी संसद परिसरामध्ये आंदोलनही छेडलं होतं. त्यामुळे काँग्रेसने केंद्रात आणि राज्यात आक्रमक भूमिका घेतली. यावरून बेळगाव भाजपा प्रभारी रमेश देशपांडे म्हणाले की राहुल गांधी यांनी संसदेचा वेळ खराब केला, आता जनतेचा वेळ खराब करत आहेत. संसदेमध्ये बोलत असताना मोदींनी काँग्रेस पक्षाला एक्सपोज केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधानातील आरक्षणाला पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि गांधी घराण्याचा कसा विरोध राहिलाय हे मोदींनी जगासमोर आणलं. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून नाटक केलं जात आहे. काँग्रेसला फक्त त्यांच्या नावाने राजकारण करायचं आहे. भारतरत्नही काँग्रेसने बाबासाहेबांना दिलं नाही असंही रमेश देशपांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगत काँग्रेसवर टीका केली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.